नमस्कार श्रोते हो, रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, हाडाचा शिक्षक कधीही आपल्या विद्यार्थ्यांच्या हिताचाच विचार करत असतो. मग भले तो शाळेत शिकवत असू दे किंवा निवृत्तीनंतर सुद्धा एखाद्या विद्यार्थ्याच्या हिताचं काम असू देत. शिक्षक नेहमीच विद्यार्थ्याच्या मदतीसाठी तत्परच असतो, कारण त्याचा तो स्वभावच असतो. श्रोते हो, आजच्या आनंदी कट्ट्यावर सुहास खानवलकर यांनी शेअर केलेली ही शिक्षकाची गोष्ट तुमच्यापर्यंत पोचवते. ऐकूया. बाजारातल्या कोपऱ्यात बसून उम्या आपलं नेहमीचं चपलाबूट शिवण्याचं काम करत होता. कुणाची तरी चाहूल लागली म्हणून त्यानं आपली मान वर केली. अरे, ही चप्पल शिवायची आहे. समोरची व्यक्ती त्याला ओळखीची वाटली. तुम्ही चोरगे सर ना? त्यानं विचारलं. हो, तू? मी उम्या, उमेश कदम. कल्याणी शाळेत 10वी अ वर्गात होतो बघा. तुम्ही आम्हाला इंग्रजी शिकवायचे. बरोबर, पण तुझा चेहरा ओळखू येत नाहीये. चोरगे सर त्याला निरखत म्हणाले. असू द्या सर, मी कोणी हुशार विद्यार्थी नव्हतो की तुमच्या लक्षात राहीन. पण तू हा व्यवसाय का? सर, हा आमचा पिढीजात व्यवसाय. आजोबा वडील दोघंही हेच करायचे. 10वी सुटलो तेव्हापासून वडिलांची तब्येत ठीक नाही आहे, त्यामुळे शिक्षण सोडून गेली 3 वर्ष हेच करतोय. काय झालं वडिलांना? सतत दारू पिऊन त्यांचं लिव्हर खराब झालंय. नेहमी आजारीच असतात ते. ओ, आणि तुझे भाऊ? 2 भाऊ आणि 1 बहीण. तिघही लहान आहेत, शिकतायत. आई अशिक्षित आहे. अच्छा. सर विचारात गढून गेले. उम्यानं त्यांची चप्पल शिवून दिल्यावर तो नाही नाही म्हणत असतानाही त्याच्या हातात 10 रुपये कोंबून निघून गेले. काही दिवसांनी ते परत आले. उम्याला म्हणाले, अरे, माझ्या मापाचा एक बूट तयार करून देशील? उम्या लगेच तयार झाला. त्याने माप घेऊन 2 दिवसात बूट तयार करून दिला. सरांना तो आवडला. उम्याला तो नाही म्हणत असतानाही त्यांनी 500 रुपये दिले. त्याला खूप आनंद झाला. इतके पैसे त्याला आजपर्यंत कधीच मिळाले नव्हते. आता त्याच्याकडे नियमितपणे चपला बूट बनवण्यासाठी ग्राहक यायला लागले. सगळे चोरगे सरांनी पाठवले असं सांगायचे. काही दिवसांनी सर आले. उम्या त्यांना ग्राहक पाठवल्याबद्दल धन्यवाद देऊ लागला. त्यांनी त्याला थांबवलं. म्हणाले, अरे, तुझ्याच हातात कला आहे. तू असं का करत नाहीस? इथंच एक टपरी टाकून त्यात वेगवेगळ्या साईजचे डझनभर चपला बूट ठेवले तर गिरायकांना थांबावं लागणार नाही. सर, कल्पना खूप चांगली आहे, पण त्याला 10-15 हजार लागतील. तेवढे पैसे नाहीत माझ्याकडे. अरे, हरकत नाही, मी देतो तुला. पण मला तू ते 6 महिन्यात परत करायचे. चालेल? तो तयार झाला. आठवड्यातच तो बसायचा तिथं एक टपरी उभी राहिली. महिन्याभरातच उम्याचे 15,000 रुपये वसूल होऊन 10,000 नफाही हातात पडला. सर आल्यानंतर त्याने त्यांना 15,000 रुपये दिले आणि त्यांनी ते त्याला परत केले. मी तुला 6 महिन्याची मुदत दिली होती. 6 महिन्यानंतरच मला परत कर. तोपर्यंत तुझा धंदा वाढवण्यासाठी त्याचा उपयोग कर. उम्याचा आता उत्साह वाढला. त्याने जास्त माल ठेवायला सुरुवात केली. उत्तम दर्जा आणि कमी किमतीमुळे त्याच्या टपरीवर खूप गर्दी व्हायला लागली. आता त्याला वेळ पुरेनासा झाला. 6 महिन्यांनी सर आले. उम्याच्या चेहऱ्यावर आनंद आणि आत्मविश्वास फुलून आला होता. सर, खूप चांगलं चाललंय. आता पुढेही खूप छान करायचंय. उम्या आता चांगल्या मार्केटमध्ये दुकान भाड्यानं घ्यायचं. तिथे हे सगळं शिफ्ट करायचं. मी पाहून ठेवलंय दुकान. अगदी मोक्याच्या ठिकाणी आहे. आणि हो, स्मॉल स्केल इंडस्ट्रीसाठी जे कर्ज मिळतं ना, ते तुला मिळवून देतो. MIDCमध्ये फॅक्टरी टाकून दे. काय? फॅक्टरी? उम्या थरारला. सर, मला जमेल का? अरे, सगळं जमेल, मी आहे ना. सर त्याच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाले. उम्यानं खाली वाकून त्यांचे पाय धरले. सर, खूप करताय माझ्यासाठी तुम्ही. अरे, माझं कर्तव्यच आहे ते. त्याला उठवत ते म्हणाले. माझे बाकीचे विद्यार्थी परदेशात नोकऱ्या करतायत. कुणी इथे मोठे अधिकारी आहे. तूच एकटा मागे राहावा हे मला कसं पटावं? आता उम्याच्या डोळ्यात पाणी आलं.
2 वर्षात उम्या खूप पुढे गेला. फॅक्टरी वाढली, एकाची 3 दुकानं झाली. आता उम्याचा उमेश शेठ झाला. झोपडपट्टीतून तो 3 BHK फ्लॅटमध्ये राहायला गेला. भाऊ बहिणी चांगल्या शाळा कॉलेजमध्ये जाऊ लागले. 1 वर्षानं लग्न झालं. मुलगी पसंत करायला तो चोरगे सरांनाच घेऊन गेला होता. इकडे चोरगे सरांना निवृत्त होऊन आता 5 वर्ष झाली होती. सर आता थकले होते. त्यांच्या मुलानं इंग्लंडमध्ये स्थायिक होण्याचा निर्णय घेतला होता. मुलगी तर अगोदरच ऑस्ट्रेलियात स्थायिक झाली होती. त्यांच्या पत्नीची तब्येतही आजकाल ठीक नसायची. एक दिवस सरांची पत्नी गेल्याचा संदेश उम्याला मिळाला. सगळी कामं सोडून तो त्यांच्या घरी धावला. सरांचा मुलगा आणि मुलगी वेळेवर पोचू शकले नाहीत. ते येण्याअगोदरच अंत्यविधी पार पाडावा लागला. पण उम्यानं सरांना कोणतीच कमतरता जाणवू दिली नाही. शिवाय 13व्या दिवसाचा सगळा खर्चही त्यानंच केला. सगळं आटोपल्यावर सरांच्या मुलानं त्यांना इंग्लंडला चलायचा खूप आग्रह केला. पण सरांनी मायदेश सोडायला साफ नकार दिला. सगळे निघून गेल्यावर सरांचं एकाकीपण सुरू झालं. उम्याला ते बघवत नव्हतं, पण त्याचाही नाईलाज होता. एक दिवस बायकोला घेऊन तो सरांच्या घरी पोचला. त्याला पाहून सरांना आश्चर्य वाटलं. सर, तुमचे माझ्यावर खूप उपकार आहेत. आज मला अजून एक मदत कराल? अरे, आता तुला मदतीची काय गरज? तू आता खूप मोठा झाला आहेस. बरं, ठीक. सांग, काय मदत हवी तुला? सर, माझे वडील व्हाल? सर स्तब्ध. मग म्हणाले, अरे वेड्या, मी तर तुला कधीच आपला मुलगा मानलाय. तर मग मला मुलाचं कर्तव्य करू द्या ना सर. मी तुम्हाला माझ्या घरी न्यायला आलोय. तुमचं उरलेलं आयुष्य तुम्ही तिथेच काढावं अशी माझी तुम्हाला विनंती आहे. उम्या हात जोडत म्हणाला, अरे पण तुझ्या बायकोला? सर, तिला विचारूनच हा निर्णय घेतलाय. तिलाही वडील नाहीयेत. तुमच्यासारखे सासरे वडील म्हणून मिळाले तर तिलाही हवेच आहेत. शिवाय पुढं मुलं झाल्यावर त्यांनाही आजोबा हवेतच की. बघ बुवा, म्हातारपण फार वाईट असतं रे. मी आजारी पडलो तर तुलाच सगळं करावं लागेल. हो, आता मुलगा म्हटलं की सगळं करणं आलंच ना सर. तो सारासार विचार करूनच आलोय मी. सर विचारात पडले. मग म्हणाले, ठीक आहे, येतो. पण माझी एक अट आहे. मला तू सर म्हणायचं नाही. मी माझ्या वडिलांना अण्णा म्हणायचो सर. तुम्हालाही तेच म्हणेन, चालेल? सर मग मोकळेपणानं हसले. अजून एक अट. काय? तुझ्यासारखे अनेक जण आहेत रे अजून, ज्यांना मदतीची गरज आहे. त्यांना उमेश शेठ व्हायला मदत करायची. आता उम्याला गहीवरून आलं. त्यानं सरांना मिठी मारली आणि दोघंही बराच वेळपर्यंत त्या मिठीत आनंदाच्या आणि समाधानाच्या अश्रूंनी भिजत राहिले. श्रोते हो, शिक्षक कसा असावा, शिक्षक कसा असतो, जेव्हा हा प्रश्न पडतो तेव्हा ही गोष्ट त्यासाठी एक उत्तम उत्तर आहे. तेव्हा श्रोते हो, हा होता आनंदी कट्ट्यावरचा आजचा सुंदर विचार. तुम्हाला तो कसा वाटला याविषयीची तुमची कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि त्याचबरोबर रेडिओ जयंतचे दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी रेडिओ जयंत लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. रेडिओ जयंतचं सबस्क्रिप्शन फ्री आहे. आणि त्याचबरोबर नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला सुद्धा विसरू नका.